शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यात 3 असे झाडांचे जे चमत्कारिक उपाय आणि त्या झाडासमोर एक मंत्र म्हटल्यामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होत असतात. बघा, श्रावण महिना हा एक चमत्कारिक, श्रावण महिना म्हटलं की महादेवाची उपासना करणारा महिना झाला. बघा, श्रावण महिन्यात हा चमत्कारिक झाडे तुमची नक्कीच इच्छा पूर्ण करू शकतात. म्हणजेच काय तर पैसा, आरोग्य, इच्छापूर्ती, द्वेष निवारण्यासाठी या 3 झाडाचं पूजन आपल्याला श्रावण महिन्यात आवर्जून करायचं आहे. कारण श्रावण महिना म्हणजे भगवान शिव, पार्वती माता आणि भगवान श्रीहरी विष्णू यांच्या उपासनेचा सर्वात पवित्र असा काळ मानला जातो. या महिन्यात फक्त 3 पवित्र झाडांची सेवा पूजा केली तर तुम्हाला धनप्राप्ती, उत्तम आरोग्य, मनोकामना पूर्ण होणे आणि अनेक दोषांपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. यासारख्या सर्व गोष्टी या श्रावण महिन्यात घडू शकतात अशी धार्मिक मान्यता आहे. मग हे ती झाडं कोणती? तर पहिलं झाड आहे बेलाचं, जे शिवकृपेचं प्रतीक मानलं जातं. श्रावण म्हटलं की सर्वप्रथम आठवतं ते बेलपत्र. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवशंकरांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे असं म्हटलं जातं. बेलाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. आता याचं धार्मिक महत्त्व आहे की कारण आपण शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणं हे शुभ मानलं जातं. 3 पानांचे हे जे बेलपत्र असतं ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक असं मानलं जातं. शिवपूजेत बेलपत्र अर्पण केल्याने पापांचा क्षय होतो अशी श्रद्धा आहे. आता अनेक धार्मिक ग्रंथामध्ये बेलपूजा वाहिल्यामुळे ज्या काही अडचणी आहेत ते दूर होत असतात. घरातील नकारात्मकता कमी होत असते. शिवकृपाही प्राप्त होत असे वर्णन हे आढळलेलं आहे. म्हणून याची पूजा श्रावण मासात आवर्जून करावी. यासाठी सकाळी बेलपत्र अर्पण करावं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आता झाडाला नमस्कार करून आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. शिवाय आरोग्याच्या दृष्टीने हे झाड अतिशय महत्त्वाचं मानलं गेले. बेलाचं फळ हे आयुर्वेदातही महत्त्वाचं मानलं जातं. पचन संस्था मजबूत ठेवण्यासाठी बेलाचा हा उपयोग केला जातो. अशा प्रकारे या श्रावण महिन्यात बेलाच्या झाडाची पूजा करून शिवकृपाही प्राप्त करू शकता. आता दुसरं जे आहे ते आहे तुळस. भारतीय संस्कृतीत तुळशीला अतिशय जास्त महत्त्व आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार ज्या घरात तुळस असते तिथे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा वास हा असतो. त्यांची कृपाही सदैव राहत असते. तुळशीची दररोज पूजा करावी, पण श्रावण महिन्यात आवर्जून पूजा करावी, दररोज पूजा करावी. यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात नेमकी पूजा कशी करावी? तर बघा, तुळशीला पाणी अर्पण करावं, दररोज दीप लावावा, यामुळे पुण्य प्राप्त होते. शिवाय अनेक कुटुंबामध्ये तुळशीसमोर संध्याकाळी तुपाचा दिवा लावण्याची सुद्धा परंपरा आहे. त्यामुळे लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अशी लोकमान्यता आहे. मग श्रावण महिन्यातही आपण तुळशीचं आवर्जून पूजन करावं. रोज सकाळी स्वच्छ पाणी अर्पण करावं, संध्याकाळी दिवा लावावा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम तुलसीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप म्हणावा. किंवा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा पूर्ण मंत्र किंवा स्तोत्र म्हणावं किंवा जप करावा. यामुळे लक्ष्मीची कृपाही नक्कीच प्राप्त होते असा विश्वास आहे. शिवाय तुळस ही औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला यामध्ये उपयोगी मानली गेलेली ही तुळस आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते आहे. शिवाय आपल्या घरातील वातावरण सुद्धा या तुळशीमुळे शुद्ध राहण्यास मदत मिळत असते. तिसरं जे झाड आहे ते आपल्या घरात असतं आणि श्रावण मासात याची पूजा आवर्जून केली जाते, ते म्हणजे शमी वृक्ष किंवा शमीचं झाड. शमी वृक्षाला भारतीय परंपरेत महत्त्व आहे. महाभारतात पांडवांनी अज्ञावासात आपले शस्त्र शमी वृक्षात ठेवले होते. विजयादशमीच्या दिवशी शमी पूजनाची परंपरा आजही पाळली जाते. आता शमी वृक्ष हे भगवान शनिदेवाशी संबंधित मानले गेले. त्यामुळे आपल्या घरात जे काही दोष असतील त्याचं निवारण हे या वृक्षामुळे होत असतं. म्हणून श्रावणात या झाडाची पूजा ही आवर्जून करावी. यासाठी आज सकाळी या झाडाला पाणी अर्पण करावं, काळे तीळ अर्पण करू शकतात आणि या झाडासमोर ओम शम शनी रच्छाय नमः या मंत्राचा 108 वेळा दररोज श्रावण मासात जप करावा. आणि श्रावण महिन्यात शनिवारी शमीच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी ही श्रद्धा आहे. शिवाय धार्मिक श्रद्धेनुसार शमीची पूजा केल्याने शनी दोष सुद्धा शांत होतो. ग्रहदोष तो सुद्धा कमी होत असतो आणि आपल्या जीवनातील जे काही अडथळे दूर असतात ना ते सुद्धा दूर व्हायला मदत होत असते.
तर अशा प्रकारे श्रावण महिन्यात बेलाचं झाड, तुळस आणि शमी या 3 झाडाची धार्मिक दृष्टिकोनातून जर अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. जसे की आधी सांगितले की बेलाचं झाड हे भगवान शिव शंकराची कृपा प्राप्त करून देते, तुळस देवी लक्ष्मीची आणि भगवान श्रीहरी विष्णू यांची कृपा मिळवून देते, तर शमीचं झाड हे शनी दोष शांत करण्यासाठी आपल्याला मदत करते आणि आपली जी इच्छित मनोकामना आहे किंवा इच्छित जी काही इच्छा आहे ती पूर्ण करायला सुद्धा आपल्याला मदत करतं, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून लक्षात ठेवा, या झाडांची पूजा करणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. तसेच प्रत्येक धनप्राप्तीसाठी सुद्धा आपण या झाडाची पूजा करू शकता. ही खूप महत्त्वाची ठरू शकेल. फक्त श्रद्धा ही असावी, सात्विक आचरणही असावे आणि आपली चांगली कर्म यालाच आपल्या परंपरेत सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. म्हणून आपण जी कर्म करत असतो ना, ती नित्य कर्मे हे चांगली असली पाहिजेत. आणि श्रावण महिन्यात या 3 झाडांची नक्की तुम्ही पूजा करा, काळजी घ्या. मग तुमच्या घरी बघा यापैकी तुमच्या घरी बघा नक्कीच भरभराट होईल आणि नक्कीच तुम्हाला याचा अनुभव सुद्धा येईल. आणि जर तुम्हाला खरंच अनुभव आला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तसेच बघा, आता आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार कोणती झाडे हे फलदायी ठरली जातात. तर बघा, कोणत्या झाडामुळे आपल्याला त्याचा हे फळ मिळत असतं. तर बघा, ज्यामुळे आपल्याला त्याचं चांगला हा सकारात्मक लहरी ह्या त्या झाडामुळे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर ते म्हणजे तुळशीचं झाड. हे तुळस हे आपल्या घराच्या समोर जे आपण घराच्या समोर हे तुळशीचं झाड लावलं पाहिजे, जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी या प्रवेश करत असतात. अशा प्रकारे आपल्याला श्रावण महिन्यात या 3 पवित्र झाडाचं जे आहे ना, त्या पवित्र झाडासमोर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारे. आणि त्याचं म्हणजे श्रावण महिन्यात या 3 झाडासमोर जर हा मंत्र म्हटला तर नक्कीच आपली जी कठीणातील कठीण इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. अशा प्रकारे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.